जळगावमधून भाजपनं उमेदवारी नाकारल्यानं उन्मेष पाटील संजय राऊतांना भेटणार। लवकरच ठाकरे गटात सपत्नीक प्रवेश करणार असल्याची चर्चा। लोकसभा निवडणुका ईव्हीएमवर न घेता बॅलेट पेपरवर घ्या, संजय राऊतांची पुन्हा एकदा मागणी। परभणीतून मवियाचे उमेदवार संजय जाधव आज अर्ज भरणार। आदित्य ठाकरे आणि रोहित पवार उपस्थित राहणार। नितीन गडकरींच्या लोकसंवाद यात्रेत देवेंद्र फडणवीस सहभागी। फडणवीसांच्या मतदारसंघातून गडकरींची रॅली। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेसाठी नारायण राणेंची उमेदवारी जवळपास निश्चित। कार्यकर्त्यांकडून मेसेजेस व्हायरल करण्यास सुरुवात। नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे बंड करण्याच्या तयारीत। भुजबळांना उमेदवारी जाहीर झाली तर गोडसे अपक्ष उमेदवारीची घोषणा करण्याची शक्यता। दुपारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। विजय शिवतारेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। ठाण्यातील निवासस्थानी शिंदे आणि शिवतारेंमध्ये चर्चा। सकाळी अजित पवारांना देखील शिवतारे भेटले। बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा धडाका सुरूच। आज दौंडमध्ये प्रचार करणार। आता सामान्य कार्यकर्तेही करू शकणार पंतप्रधान मोदींचं स्वागत। बूथ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि महिला नेत्यांना देणार संधी। नवी मुंबईच्या पावणे MIDC परिसरात केमिकल कंपनीला भीषण आग। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न। दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रमाणे बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टानं फटकारलं। केवळ दाखवण्यासाठी माफी मागू नका, संपूर्ण देशाची क्षमा मागा, कोर्टाचे ताशेरे। विस्तारा एअरलाइन्सची आज देखील 38 उड्डाणं रद्द। पगार कमी केल्यानं अनेक पायलट्सना आजारपणाची रजा टाकल्याची चर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।